जय हिंद जय किसान मित्रांनो, आज आपण जीवामृत विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। जीवामृत कसे तयार करायचे। जीवामृत हे फळबागेसाठी भरपूर लाभकारी असते। याच्यामध्ये जसे मायक्रोन्यूट्रन हे ऑर्गॅनिक पद्धतीची असतात सर्व। आणि पाहू शकता आपण जीवामृत 200 लिटर टाकीमध्ये तयार केलेला आहे। यामध्ये आपण 10 किलो शेण टाकलेला आहे। त्याच्यानंतर 8 लिटर गोमूत्र। जो गोमूत्र कमी पण असलं तर चालतं, असं नाही की तेवढंच टाकणं आवश्यक आहे। कुणाकडे जास्त असतं कुणाकडे कमी असतं, पण शेण मात्र 10 किलो टाका। कडीपीठ 2 किलो टाका आणि गूळ 2 किलो। आणि त्याच्यानंतर धुऱ्याची माती, ज्या ठिकाणी आपण तणनाशक वगैरे ज्या ठिकाणी फवारायने असली माती टाका 1 बकेट। आणि आपण हे 1 बकेट म्हणजे 5 किलोच्या अंदाजात बी टाकलं तर चालतं। आता बकेट कुणाचं छोटं मोठं राहू शकतं। आपण पाहू शकता हे जीवामृत कसं तयार केलं आहे। आणि रोज सकाळी संध्याकाळी 2 टाइम असं हलवायचं आहे का, आणि सावलीला ठेवायचं। याच्यावर एक असं आपण हे केलेलं आहे, एक भोरग खलतानी पोतं म्हणते त्याला, हे झाकून ठेवायचं। कारण की ह्याच्यावर ऊन पडू नये जास्त, याच्यात जीवाणू फास्ट तयार होतात।